श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो पहिले तर सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज वसुबारस आहे. वसुबारस ते रमा एकादशी. या दिवशी मी राशीनुसार तुम्हाला वस्तू सांगणार आहे. ती वस्तू तुम्ही घेऊन या. चला तर सुरुवात करू. मित्रांनो पहिल्यांदा दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. ज्योतिषशास्त्र काय सांगतं की या दिवशी गायीची पूजा केली तर घरात लक्ष्मी स्थिर होते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. वसुबारसचा नेमका अर्थ काय? तर वसुबारस म्हणजे गोवत्स द्वादशी, गोमातेचा सन्मान आणि पूजनाचा दिवस. या दिवशी गायीला दूध, फूल, दीप आणि हळद कुंकू अर्पण करून तिला माता मानून आरती केली जाते. संध्याकाळी पूजा करून गायीकडून थोडं दिवस दूध घरात आणावं. हे प्रत्येक राशीसाठी. हेच दूध पुढच्या दिवसापर्यंत शुभतेचं प्रतीक मानलं जातं. आता रमा एकादशीचा संयोग काय? वसुबारसपासून 11 दिवसांनी येते रमा एकादशी. या दिवशी तुलसी पूजन करून तिचं एक पान घरात ठेवावं. हे पान जर वसुबारसच्या वस्तूसोबत ठेवलं तर धन, आरोग्य आणि शांतीचा योग तयार होतो. राशीनुसार वसुबारसची शुभ वस्तू. मेष राशी असेल तर तांब्याची वस्तू त्यांच्यासाठी आर्थिक प्रगती घेऊन येईल. तसेच वृषभ राशींना पितळ नांदी म्हणजेच संपत्तीत वृद्धी होईल. मिथुन राशीसाठी हिरव्या रंगाची वस्तू म्हणजे मानसिक शांतता. कर्क राशीसाठी चांदीची नाणी, कौटुंबिक सुख त्यांना लाभेल. सिंह राशीसाठी सुवर्ण रंग वस्तू म्हणजे प्रतिष्ठात वाढ होईल. कन्या राशी गोमूत्राने घर शुद्धीकरण. तुला राशी जर पाहिली तर सुगंधी अगरबत्ती राहील. वैवाहिक सौख्य त्यांना लाभेल. वृश्चिक राशीसाठी लाल वस्त्र, आरोग्य सुधारणा होईल. धनुसाठी तुलसी जवळ दीपण्या, आध्यात्मिक त्यांची उन्नती होईल. मकर राशीसाठी काळे तीळ दान करा म्हणजे शनी शांती राहील. कुंभ राशीसाठी निळ्या फुलांचा हार घ्या, कार्य स्थैर्य होईल. मीन राशीसाठी गोमातेला पाणी द्या, भावनिक शांतता लाभेल. आता ज्योतिषशास्त्रीय मार्गे पाहिलं तर या दिवशीचा योग कर्मदोष, पितृदोष आणि दानदोष शुद्ध करणारा असतो. गायी आणि तुलसी या दोन ऊर्जांचे मिलन म्हणजे लक्ष्मी योग आणि विष्णुकृपा एकत्र येणे, जे तुमच्या घरात समृद्धीचं द्वार उघडतात. आता शेवटला आज संध्याकाळी गायीची पूजा नक्की करा आणि रमा एकादशीला तुळशीचं पान घरात ठेवा. या छोटा पण महाशक्तिशाली उपाय आहे. तुमच्या आयुष्यात चमत्कार नक्कीच घडू शकतो. जय गोमाता, जय श्री लक्ष्मीनारायण. पुन्हा भेटू. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.